ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेहेमात, कारण संदेष्ट्याच्या द्वारे असे लिहिले आहे की साखा बदाच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली. त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. कमिसचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता, तो जेथे तो बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.